नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे बघा. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये गट क संवर्गातील विविध पदांसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या महानगरपालिकेमध्ये कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता, परीक्षेचे स्वरूप आणि निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला इथे दिसणार आहे की मीरा भाईंदर महानगरपालिका याची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 21/8/2025 या तारखेला जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विषयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की बघा, मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती करण्याबाबतची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत हा जो तुम्हाला विषय देण्यात आलेला आहे या पत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, सोबतच यासाठी जर बघितलं तर यामध्ये जाहिरात पण जोडलेली आहे, हे तुम्ही तिथं बघू शकता. आता या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. यामध्ये बघितलं तर बघा, सर्वात आधी तुम्हाला पदांचा तपशील देण्यात आलेला आहे. इथं बघा तुम्हाला पदनाम, वेतन श्रेणी आणि त्यासमोर बघा तुम्हाला पदसंख्या देण्यात आलेली आहे. आता बघितलं, सर्वात पहिलं पद जे आहे तुम्हाला कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच की बघा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठी जर बघितलं, टोटल जे पदसंख्या रिक्त आहेत ते 27 आहेत. यामध्ये वेतन श्रेणी बघा S13 नुसार जर बघितली तर 35,400 ते 1,12,400 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल साठी बघा 2 जागा रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंता विद्युत साठी 1 जागा रिक्त आहेत. यामध्ये बघा तुम्हाला S13 नुसार तुम्हाला इथे वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. त्यासोबत बघा 4 नंबरचं जे पद आहे लिपिक टंकलेखक साठी जर बघितलं तर 19,900 ते 63,200 एवढी वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. पदसंख्या बघा, टोटल जे 3 पदसंख्या यामध्ये रिक्त आहेत. सर्वेक्षक साठी जर बघितलं तर 2 जागा यामध्ये रिक्त आहेत. नळ कारागीर म्हणजेच की प्लंबर साठी बघा यामध्ये 2 जागा रिक्त आहेत. फिटर साठी जर बघितलं तर बघा 1 जागा यामध्ये रिक्त आहेत. मिस्त्रीसाठी बघा 2 जागा यामध्ये रिक्त दिसून येणार आहे. पंप चालक साठी जर बघितलं तर 7 जागा यामध्ये रिक्त आहेत. यासाठी जर बघितलं वेतन श्रेणी तर बघा 19,900 ते 63,200 एवढी वेतन श्रेणी तुम्हाला दिसून येणार आहे. त्याच खाली जर बघितलं 10 नंबरचे जे पदनाम आहे अनुरेखक, यासाठी बघा टोटल जर बघितलं 1 जागा रिक्त आहेत. वीज तंत्री इलेक्ट्रिशियन साठी जर बघितलं 1 जागा यामध्ये रिक्त दिसून येणार आहे. कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामर साठी 1 जागा रिक्त आहे. स्वच्छता निरीक्षक साठी जर बघितलं तर 5 जागा यामध्ये रिक्त आहेत. यासाठी जर बघा S8 नुसार वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. चालक यंत्र चालक साठी जर बघितलं, टोटल जर बघितलं तर 14 जागा यामध्ये रिक्त आहेत. यामध्ये बघा तुम्हाला 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारीसाठी जर बघितलं टोटल 6 जागा रिक्त आहेत. अग्निशामक साठी जर बघितलं वेतन श्रेणी तर बघा S7 नुसार 21,700 ते 69,100 एवढी वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. आणि सर्वात जास्त जर पदसंख्या रिक्त असेल तर बघा अग्निशामक या पदासाठी आहे. यामध्ये बघा टोटल जर बघितलं तर 241 पदसंख्या यामध्ये रिक्त आहेत. सर्वात जास्त पदसंख्या या पदासाठी रिक्त तुम्हाला या भरतीमध्ये दिसून येणार आहेत. उद्यान अधीक्षक साठी जर बघितलं 3 जागा यामध्ये रिक्त आहेत. लेखापाल साठी बघा 5 जागा रिक्त आहेत. डायलिसिस तंत्रज्ञासाठी 3 जागा रिक्त आहेत. त्याच खाली बघा बालवाडी शिक्षिकासाठी जर बघितलं 4 जागा रिक्त आहेत. परिचारिका, अधिपरिचारिका, स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ, JNM साठी जर बघितलं टोटल 5 जागा रिक्त आहेत. प्रसविका, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, ANM साठी जर बघितलं तर 12 जागा यामध्ये रिक्त दिसून येणार आहे. आता ज्यांचे कोणाचे स्टाफ नर्स ANM म्हणजे की यामध्ये शिक्षण झालेले असेल त्यांनी नक्कीच यासाठी अप्लाय करावं. औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारीसाठी जर बघितलं तर 5 जागा यामध्ये रिक्त आहेत. लेखा परीक्षकसाठी जर बघितलं 1 जागा यामध्ये रिक्त दिसून येणार आहे. सहाय्यक विधी अधिकारीसाठी बघा 2 जागा यामध्ये रिक्त आहेत. तार तंत्री वायरमन साठी बघा 1 जागा आणि ग्रंथपाल साठी 1 जागा यामध्ये रिक्त दिसून येणार आहे. टोटल जर रिक्त जागा जर बघितली तर बघा 358 जागेसाठी जर बघितली ही सरळ सेवा पदभरती केला जाणार आहे. आता प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक पात्रता लागते ते मी समोर तुम्हाला सांगणारच आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक जर बघितली 22/8/2025 पासून याची अर्जाला सुरुवात होणार आहे. आणि अर्जाची जे लास्ट डेट जर बघितली अंतिम दिनांक तर बघा 12 सप्टेंबर म्हणजे की 12/9/2025 पर्यंत ही जी आहे अर्जाची शेवटची प्रक्रिया राहणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि याबाबतची संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला या वेबसाईटवरती दिसून येणार आहे, तुम्ही इथं बघू शकता. यासाठी कसं काय अप्लाय करायचं ही जी लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही अप्लाय करून घ्याल. आता जर बघितली संपूर्ण PDF माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघून घ्याल. आता बघा, तुम्हाला इथं आरक्षणानुसार पदसंख्या देण्यात आलेला आहे, म्हणजे की बघा प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे वॅकन्सी दिसून येणार आहे. तुम्ही इथं बघू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्यमध्ये जर बघितलं 27 पदे रिक्त आहेत. त्यासाठी जर बघितलं सर्वसाधारण मध्ये तर बघा इथे सर्वात आधी तुम्हाला अनुसूचित जातीसाठी 2 पदे,
अनुसूचित जमातीसाठी 1 पदे, खुल्या प्रवर्गासाठी 2 पदे, असे जर बघितले टोटल पदे तुम्हाला एकूण जर पद संख्या जर बघितली 16 पदे यामध्ये दिसून येणार आहेत. आणि काही जर बघितली तुम्हाला तर बघा इथं माजी सैनिकसाठी, खेळाडूसाठी, पदवीधर अंशकालीनसाठी यामध्ये पण तुम्हाला रिक्त जागा यामध्ये दिसून येणार आहे. संपूर्ण कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं पदांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करसाल त्यासाठी जर बघितलं तर तुमच्या कॅटेगरीमध्ये व्हॅकन्सी आहे की नाही तुम्ही या माहितीनुसार बघून घेसाल. आता ही जी माहिती आहे तुम्ही सविस्तर जे आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरून बघून घेसाल. आता जर बघितलं की यासाठी परीक्षा शुल्क किती लागणार, वयोमर्यादा किती पाहिजे, संपूर्ण माहिती याबद्दल देणार आहे. जे की महत्त्वाचे पॉईंट राहणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओद्वारे कव्हर करून घेऊया. आता बघा प्रत्येक पदानुसार जर बघितलं शैक्षणिक अर्हता काय लागते तर बघा इथं शैक्षणिक अर्हताबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क श्रेणी 3 अभियांत्रिकी सेवासाठी जर बघितलं तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य म्हणजे की सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी यामध्ये मागण्यात आलेली आहे. आणि नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. बघा ह्या जो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे की परीक्षेसाठी म्हणजे की शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर इथं तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगची जी डिग्री आहे यामध्ये मागण्यात आलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांची सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं असेल त्यांनी यासाठी नक्कीच अप्लाय करावं. आणि कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलसाठी जर बघितलं तर बघा मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेची पदवी यामध्ये मागण्यात आलेली आहे. आणि यासोबत बघा नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आता जर बघितलं तर बघा इथं पदासाठी अभ्यासक्रमाचा समकक्ष म्हणून समावेश करण्यात येत आहे. ज्यामध्ये बघा तुम्हाला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हा तुमचा जो विषय आहे म्हणजे की अभ्यासक्रमामध्ये सामील केला जाणार आहे यावर तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी जर बघितलं तर इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. यामध्ये बघा तुम्हाला अभ्यासक्रमाचा समकक्ष देण्यात आलेला आहे. जे की बघा यामध्ये इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग, पॉवर सिस्टीम इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या पदांसाठी जर बघितलं तर अभ्यासक्रमाचा समकक्ष हा देण्यात आलेला आहे. त्याच खाली बघा लिपिक टंकलेखकसाठी जर बघितलं तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी यामध्ये मागण्यात आलेली आहे. मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे आणि त्यासोबतच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आता बघा लिपिक टंकलेखक या पदासाठी जर तुम्ही अप्लाय करसाल तर यामध्ये कोणतीही शाखेची पदवी आणि तुमचं जर टायपिंग सर्टिफिकेट झालेलं असेल म्हणजे की बघा 30-40 मध्ये टायपिंग केलेलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली बघा सर्वेक्षणासाठी जर बघितलं तर बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकीची शाखेची पदविका. आता बघा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा जर केलेला असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. किंवा बघा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र म्हणजेच की बघा तुम्ही जर ITI चे 2 वर्षाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आता बघा प्रत्येक पदासाठी यामध्ये समोर तुम्हाला शैक्षणिक पात्रतेबद्दल म्हणजे की माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही ते संपूर्ण माहिती या PDF द्वारे बघून घेसाल. आता जर बघितलं आपण की बघा सर्वात महत्त्वाची ज्या पदासाठी सर्वात जास्त जागा रिक्त आहेत अग्निशामक. यामध्ये जर बघितलं तर बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत बघा राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन मुंबई नागपूर किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आणि शारीरिक पात्रता बघा यामध्ये शारीरिक पात्रता तुमची होणार आहे. तर यामध्ये तुमची उंची जी आहे किमान 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांची उंची किमान 162 सेंटीमीटर असायला हवी. छाती साधारणतः 81 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर जास्त आणि महिला उमेदवारांसाठी ही लागू नाही आहे. वजन किमान 50 किलोग्राम असणे आवश्यक आहे. दृष्टी चांगली असावी आणि वयोमर्यादा जर बघितली तर बघा या पदासाठी जर बघितलं उमेदवारांचे वय 30 वर्षापेक्षा अधिक असू नये. ज्या कोणा उमेदवारांचे वय वर्ष 30 वर्षापेक्षा जास्त असतील तर ते यासाठी अर्ज करू शकत नाही आणि यामध्ये जर बघितली या पदासाठी कुठल्याही प्रकारची सूट देण्यात येणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा प्रत्येक पदानुसार जर बघितलं इथं शैक्षणिक माहिती देण्यात आलेली आहे. आता जर बघितलं आपण बघा यासाठी वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आता परीक्षा शुल्क जर बघितली तर बघा खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये आणि माजी सैनिकसाठी शुल्क माफ राहील एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि सर्वसाधारण सूचना व अटी शर्ती यामध्ये देण्यात आलेल्या आहे जे की तुम्ही या PDF मध्ये सविस्तर आरामात वाचून घेसाल. आता जे जे काही महत्त्वाचे पॉइंट आहे ते आपण मी तुम्हाला सांगणार आहे.
वयोमर्यादा जर बघितली तर बघा सर्व उमेदवारांसाठी 18 वर्ष किमान आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा देण्यात आलेली आहे, जे की बघा 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता आणि जे काही दिव्यांग उमेदवार आहे ते 45 वर्षापर्यंत, पदवीधर अंशकालीन उमेदवार आहे त्यांना 55 वर्षापर्यंत अर्ज करू शकतील. आता बघा यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट देण्यात असा आलेला आहे की सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष राहील. तसेच यंत्र चालक व अग्निशामक या पदासाठी 30 वर्षे राहील. त्यामुळे अग्निशमन सेवांतर्गत सर्व पदांना कोणत्याही प्रकारची वयाची सूट अनुज्ञेय नाही. बघा यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे. मी जे तुम्हाला आधीच सांगितले की 30 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे की वयाची सूट जी आहे ती कोणत्याच कॅटेगरीना दिल्या जाणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता जर बघितलं तर संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता जर बघितलं आपण परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे राहणार आहे आणि त्या संबंधीची काय सूचना देण्यात आलेल्या आहे. टोटल जर बघितली तर बघा पीडीएफ खूप मोठी आहे, 43 पेजेसची ही पीडीएफ आहे. यामध्ये संपूर्ण माहिती या भरतीबद्दलची देण्यात आलेली आहे. आता बघा यामध्ये तुम्हाला सांगण्यात पण आलेलं आहे की फॉर्म कसा भरावा, कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहे, जे की बघा इथे तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न देण्यात आलेला आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल आणि कनिष्ठ अभियंता विद्युत, सर्वेवर, प्लंबर, फिटर, मिस्त्री, पंपचालक, अनुरेखक, वीज तंत्री, संगणक प्रोग्रामर, स्वच्छता निरीक्षक, उद्यान अधीक्षक, डायलिसिस तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, प्रस्ताविका, औषध निर्माता व औषध निर्माण अधिकारी, सहाय्यक विधी अधिकारी, वायरमन व ग्रंथपाल या पदाकरिता परीक्षे स्वरूप गुणांकनांची पद्धत खालीलप्रमाणे असून परीक्षेचा कालावधी 120 मिनिट राहील, म्हणजे की 2 तास तुम्हाला या परीक्षेसाठी देण्यात आलेला आहे. आता बघा जेवढे तुम्हाला इथं पदनाम देण्यात आलेले आहे त्याचा हा म्हणजे की अभ्यासक्रम म्हणजे की जे परीक्षेचे स्वरूप आहे यामध्ये देण्यात आलेला आहे. आता बघा तुम्हाला इथे 4 विषय देण्यात आलेले आहे. सर्वात आधी बघा मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि रिझनिंग, जे की बघा तुमचे टोटल जे आहे 15 मार्क्सचे राहणार आहे आणि टोटल जर बघितलं एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे. त्यामुळे बघा टोटल मार्क जे आहे एका 15 मार्काला जर बघितलं 30 म्हणजे की 30 मार्क मिळणार आहे. आणि टेक्निकल सब्जेक्ट जर बघितलं तर बघा तुम्हाला प्रत्येक पदासाठी जो टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे की राहणार आहे पदानुसार. आता जर बघितलं आपण जर बघा यासाठी जर बघितलं नंबर ऑफ क्वेश्चन 40 येणार आहे आणि टोटल मार्क जर बघितले 80 आहे. टोटल मार्क बघा तुमचे जे कॅल्क्युलेशन केलं तर 200 मार्क्स आहे आणि तुम्हाला जर बघितलं तर टाइम ड्युरेशन यासाठी 120 मिनिट देण्यात आलेलं आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली बघा आणखी जे पदनाम देण्यात आलेले आहे लेखापाल व लेखा परीक्षक या पदाकरिता परीक्षेचे स्वरूप व गुणांकनांची पद्धत खालीलप्रमाणे असून परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे राहणार आहे. यामध्ये जर बघितलं तर सेम तुम्हाला दिसून येणार आहे 120 मिनिट जे तुम्हाला देण्यात येतील आणि त्यासोबत बघा तुम्हाला मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग आणि यामध्ये टेक्निकल सब्जेक्ट जर बघितला आपण तर बघा यामध्ये एक वेगळा देण्यात आलेला अकाउंट सब्जेक्ट, ज्याचे क्वेश्चन जे बघितले तर 40 क्वेश्चन येणार आहे. टोटल मार्क बघा 80 आहेत. तसे करून जर बघितला टोटल 200 मार्काचा पेपर होणार आहे तुमचा. त्याच खाली बघा चालक, यंत्रचालक, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, अग्निशामक या पदाकरिता परीक्षेचे स्वरूप व गुणांकनांची पद्धत खालीलप्रमाणे असून परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे राहणार आहे. बघा याचे जर बघितलं तुमचं जर तर बघा 100 मार्कचा पेपर राहणार आहे. यामध्ये बघा मराठी विषयासाठी जर बघितलं 7 क्वेश्चन येणार आहे, इंग्लिश विषयाकडून 8 क्वेश्चन, जनरल नॉलेज मधून 7 क्वेश्चन, रिझनिंग मधून 8 क्वेश्चन आणि टेक्निकल सब्जेक्टचे जे 20 क्वेश्चन येणार आहे. आणि अशा प्रकारची जी तुमची लेखी परीक्षा यामध्ये होणार आहे. त्यासोबत बघा अग्निशमन या पदासाठी म्हणजे की शारीरिक क्षमता चाचणी पण असणार आहे, जे की मैदानी चाचणी यामध्ये देण्यात आलेली आहे. अग्निशमन पदांसाठी 100 गुणांची स्वतंत्ररित्या मैदानी क्षमता चाचणी परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये असं क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे की 100 मार्क जे लेखी परीक्षेद्वारे आणि लेखी मैदानी क्षमता चाचणीद्वारे 100 गुणांची स्वतंत्ररित्या परीक्षा घेण्यात येणार आहे. लिपिक, टंकलेखक व बालवाडी शिक्षिका या पदाकरिता परीक्षेचे स्वरूप व गुणांकनांची पद्धत खालीलप्रमाणे असून परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे राहणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये जर बघितलं तर टोटल तुमचे 4 सब्जेक्ट देण्यात येणार आहे. मराठी विषयासाठी जर बघितलं 25 क्वेश्चन, इंग्लिश विषयासाठी 25 क्वेश्चन, जनरल नॉलेजसाठी 25 क्वेश्चन आणि रिझनिंगसाठी 25 क्वेश्चन. टोटल जर बघितलं एका प्रश्नाला 2 मार्क असल्यामुळे 25 क्वेश्चन म्हणजे टोटल मार्क बघितले तर 50 क्वेश्चन यामध्ये देण्यात आलेले आहे. टोटल जर बघितलं तर बघा 200 मार्काचा हा पेपर होणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा निवड पद्धतीबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे की कशा प्रकारे निवड पद्धती केल्या जाणार आहे. आणि या भरतीची वेळोवेळी अपडेट मिळवण्यासाठी बघा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बघा प्रत्येक महानगरपालिकेकडून जशी काही जाहिरात येणार सर्वात आधी मी तुम्हाला अपडेट देणार आहे. आता बघा ही जाहिरात मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्हाला मी PDF द्वारे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण ही माहिती बघून घेसाल.
आता बघा या आधी जर बघितलं तर बघा मी तुम्हाला ठाणे महानगरपालिका बद्दल पण सांगितलेलं होतं, त्याची पण जाहिरात आलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला नसेल त्यांनी अर्ज करून घ्या आणि व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर अपडेट केलेला आहे. आता बघा सांगली महानगरपालिकेबद्दल पण अपडेट आलेली आहे. त्यावरती पण मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे की पहिल्या टप्प्यात जी तांत्रिक पदे आहेत त्याची भरती केल्या जाणार आहे. ती कोणकोणती आहेत सविस्तर माहिती तुम्ही माझ्या व्हिडिओवर दिलेला आहे. तिथून तुम्ही बघू शकता. आता बघा टेलिग्राम चॅनलवरती मी एक अपडेट दिलेली आहे की कोणकोणत्या महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे. तुम्ही जर ते बघितलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि संपूर्ण महानगरपालिकेबद्दलची माहिती बघून घ्या. आणि प्रत्येक महानगरपालिकेचे आतापर्यंत जेवढे काही पेपर झाले त्याची अपडेट पण मी तुम्हाला दिलेली आहे. त्याचे सविस्तर पेपर माझ्या टेलिग्रामवरती टाकलेले आहे. जेणेकरून बघा येणाऱ्या जेवढ्या काही महानगरपालिका भरती आहे त्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. आता बघा या अर्जाची प्रक्रिया जर बघितली या भरतीसाठी तर बघा 22/8/2025 पासून याच्यासाठी अर्जाला सुरुवात होणार आहे. आणि याची जर अर्जाची लास्ट डेट जर बघितली तर बघा पुढील महिन्यात 12 सप्टेंबर पर्यंत या अर्जाची प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि उद्यापासून अर्जाला सुरुवात होणार आहे. म्हणून उद्यापासून तुम्ही अर्ज करू शकता. आता जर बघितलं तर बघा अर्जाची जे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्यावरून तुम्ही अर्ज करून घेसाल. आता बघा या भरतीबद्दलचे संपूर्ण जे काही पॉईंट आहे महत्त्वाचे मी तुम्हाला कव्हर केलेले आहे. आणि बघा पदाबद्दलची शैक्षणिक माहिती तुम्हाला यामध्ये सविस्तर देण्यात आलेली आहे, जे की बघा तुम्ही बघून घेसाल. कारण की बघा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, म्हणून मी तुम्हाला प्रत्येक पदाची जर माहिती देत बसलो तर बघा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकणार आहे. म्हणून तुम्ही सविस्तर माहिती जी आहे तुम्ही PDF द्वारे बघून घेसाल, माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे. आणि या भरतीबद्दल जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती देऊ शकेल. तर चला आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.